विश्वास कुणावर? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक साधा पण खूप खोल विचार करणारा एक सुंदर लेख पाहणार आहोत. तो तुम्ही सर्वांनी जरूर ऐकावा किंवा वाचावा ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. तर आपण सगळे मंदिरामध्ये जातो, देवाचे दर्शन घेतो, हात जोडतो, मनातील इच्छा व्यक्त करतो, देवावर श्रद्धा ठेवतो. पण कधी एक गोष्ट शांतपणे पाहिली आहे का? रोज संध्याकाळी ठराविक वेळेवर मंदिराचे दरवाजे बंद केले जातात, कुलूप लावले जाते. देवाच्या मूर्तीसमोर दिवा असतो, पूजा झालेली असते, पण तरीही मंदिराला कुलूप लावले जाते. आता प्रश्न असा पडतो की जर देव सर्व शक्तिमान आहे, सर्वांचे रक्षण करू शकतो, तर मग मंदिराला कुलूप लावण्याची गरज का पडते? याचे उत्तर अगदी सोपे असे आहे. कारण पुजारालाही माहिती असते की श्रद्धा ही मनाची गोष्ट आहे, पण सुरक्षितता ही माणसाची जबाबदारी आहे. मंदिरातील दानपेटी, दागिने, पूजा साहित्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी कुलूप लावले जाते. म्हणजेच देवावर श्रद्धा आहे, देवावर माणसाची श्रद्धा आहे, पण त्याचबरोबर सावधगिरीही आहे. यातूनच आपण काय शिकतो? श्रद्धा आणि जबाबदारी या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. देवावर विश्वास ठेवणे चुकीचे नाही, उलट श्रद्धा माणसाला मानसिक आधार देते. श्रद्धा ही माणसाला मानसिक आधार देते, संकटाच्या काळात धीर देते, निराशेत आशा देते. पण त्याच वेळी आपल्या जीवनातील निर्णय, आपल्या कुटुंबाची जबाबदारी, आपल्या सुरक्षिततेची काळजी आणि आपल्या भविष्याची तयारी ही आपल्यालाच करावी लागते. देव फक्त देव आहे, तो सगळं पाहून घेईल असे म्हणून आपण निष्काळजी राहिलो तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. समजा एखादा शेतकरी म्हणाला की मी शेत नांगरणार नाही, बी पेरणार नाही, पाणी देणार नाही. देव आहे ना, तो पीक देईल असे कधी होईल का? नाही ना. कारण देवावर श्रद्धा असली तरी मेहनत ही शेतकऱ्यालाच करावी लागते. आता आपण दुसरं उदाहरण बघू. आता एखादा विद्यार्थी म्हणाला मी अभ्यास करणार नाही, देवाला नारळ फोडेल आणि परीक्षेत पास होईल. तर हे शक्य आहे का? नाही ना. कारण यश मिळवण्यासाठी अभ्यास हा करावाच लागतो. आता एखादा व्यक्ती आजारी पडला, तो माणूस म्हणाला मी डॉक्टरांकडे जाणार नाही, औषध घेणार नाही, देव मला बरं करेल. हे योग्य ठरेल का? नक्कीच नाही. देवावर श्रद्धा ठेवा, पण उपचारही घ्या. कारण ज्ञान, विज्ञान आणि औषध ही सुद्धा मानवाला मिळालेली देणगीच आहे. आपल्या जीवनात अनेकदा आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची गल्लत करतो. श्रद्धा म्हणजे विश्वास, सकारात्मकता आणि चांगुलपणा. पण अंधश्रद्धा म्हणजे विचार न करता कोणतीही गोष्ट खरी मानणे, याला अंधश्रद्धा म्हणतात. आता विवेक बाजूला ठेवून फक्त भीतीमुळे किंवा परंपरेमुळे एखादी गोष्ट करत राहणे ही सुद्धा अंधश्रद्धाच आहे. आता माणसाला देवाने सर्वात मोठी देणगी कोणती दिलेली आहे?
तर ती देणगी म्हणजे माणसाची बुद्धी, विचार करण्याची क्षमता, योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची ताकद. जर आपण तीच वापरली नाही तर मग त्या बुद्धीचा उपयोग काय? म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे प्रश्न विचारून, समजून आणि विचारपूर्वक पाहिले पाहिजे. देवावर तुम्ही श्रद्धा ठेवा, पण घराला कुलूप लावायला विसरू नका. देवावर श्रद्धा ठेवा, पण वाहन चालवताना हेल्मेट घालायला विसरू नका. देवावर श्रद्धा ठेवा, पण वाहतुकीचे नियम तुम्ही पाळा. देवावर श्रद्धा ठेवा, पण पैसे कमवण्यासाठी प्रामाणिक मेहनत करा. देवावर श्रद्धा ठेवा, पण आपल्या मुलाला चांगले शिक्षण द्या. कारण देव आपल्याला मार्ग दाखवू शकतो. त्या मार्गावर चालायचे काम आपलेच असते. आज समाजामध्ये अनेक लोक धर्माच्या नावावर, चमत्काराच्या नावावर आणि भीतीच्या नावावर लोकांची फसवणूक करताना दिसतात. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो. म्हणूनच श्रद्धा असावी, पण विवेकही तितकाच असावा. प्रश्न विचारण्याची हिंमत असावी, कारण खरा धर्म माणसाला घाबरवत नाही, तो विचार करायला शिकवतो. खरी श्रद्धा माणसाला जबाबदार बनवते. खरा देव माणसाला प्रामाणिकपणा, दयाळूपणा, मेहनत आणि सत्याचा मार्ग दाखवतो. म्हणूनच लक्षात ठेवा, पाखंडापेक्षा प्रामाणिकपणा मोठा आहे, अंधविश्वासापेक्षा विवेक मोठा आहे आणि श्रद्धेपेक्षा जागरूकता अधिक आवश्यक आहे. देव हा विश्वासाचा विषय असू शकतो, पण आपल्या जीवनाची जबाबदारी, आपल्या कुटुंबाची सुरक्षितता, आपल्या भविष्याचे निर्णय आणि आपल्या कर्माची जबाबदारी ही पूर्णपणे आपलीच आहे. म्हणूनच देवावर श्रद्धा ठेवा, पण स्वतःवरही विश्वास ठेवा. कारण देवाने आपल्याला हात दिले आहेत काम करण्यासाठी, बुद्धी दिली आहे विचार करण्यासाठी आणि मन दिले आहे योग्य निर्णय घेण्यासाठी. याचाच अर्थ देवावर विश्वास ठेवा, पण जबाबदारी स्वतः स्वीकारा. हे समजून घेणे म्हणजेच खरे ज्ञान. तर मित्रमैत्रिणींनो, आज आपण जो लेख पाहिला तो लेख तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांना शेअर जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन लेखासह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.